चला तर काल आपण पायथागोरस थेरम त्याचं शॉर्ट फॉर्ममध्ये किंवा त्याचं फिगरवरनं कसं लिहिलं जातं हे आपण पाहिलं. नंतर पायथागोरन ट्रिपलेट्स म्हणजे पायथागोरसचे त्रिकूट जे आहेत ती आपण घेतलीत. नंतर 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम जे आहे ते आपण पाहिलं, ती प्रॉपर्टी आपण पाहिली. नंतर 45 डिग्री आणि 90 डिग्री ही जी प्रॉपर्टी आहे ट्रायंगलची ती सुद्धा आपण बघितलेली आहे. आज आपल्याला सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल याच्यावर आधारित एक थेरम आहे ते घ्यायचं आहे. त्याचं कोरोलरी जे आहे सब थेरम जे म्हणतो कोरोलरी ते एक आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन अँड देन फायनली टेक द थेरम पायथागोरस थेरम अँड कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. ही 4 थेरम जी आहेत ती आपल्याला आज बघायची आहेत प्रामुख्याने. तर तुमच्याकडे पुस्तक आहेत, तुमच्या समोर पुस्तक आहे का? मग सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स किंवा सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल त्याचं थेरम स्टेटमेंट पहा. इन अ राईट अँगल ट्रायंगल if the altitude is drawn to the hypotenuse then the two triangles formed are similar to the original triangle and to each. राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला दिलेला असेल त्याच्यामध्ये हायपोटेनियस वरती आपण हा अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब काढलेला असेल तर त्यामुळे आपल्याला जे दोन त्रिकोण तयार होतील, ट्रायंगल तुमचा एडीबी आणि बीडीसी असे हे दोन ट्रायंगल तयार होतील. हे ट्रायंगल तुमचे एकमेकांशी आणि जो ओरिजिनल ट्रायंगल आपला एबीसी आहे याच्याशी सुद्धा सिमिलर असणार आहेत असं या स्टेटमेंटमध्ये आपल्या या थेरममध्ये प्रूव्ह करायचं आहे. पहा, हा शिरोलंब आपण काढल्यामुळं अल्टिट्यूड काढल्यामुळं हा परपेंडिक्युलर काढल्यामुळं हायपोटेन्यूसवरती आपल्याला दोन ट्रायंगल मिळतात. तर हे दोन ट्रायंगल आणि मूळ ट्रायंगल हे एकमेकांशी सिमिलर आहेत, सिमिलर टू ईच अदर असं म्हटलेलं आहे. म्हणून ते आपल्याला सिमिलर दाखवायचे आहे. टेस्ट तुमची ए ही टेस्ट असणार आहे सगळ्या ठिकाणी, येतं लक्षामध्ये. तर तिथं फिगरला नाव एबीसीच आहेत ना, पुस्तकातल्या फिगरला नाव ट्रायंगलला एबीसीच आहेत ना. ओके, तर याचं मत आपला फिगर काढली आपण, ट्रायंगल एबीसी काढला. एबीसी मध्ये अँगल बी जो आहे तो राईट अँगल घेतलेला आहे आणि सेगमेंट बीडी इज परपेंडिक्युलर ऑन सेगमेंट एसी और हायपोटेन्यूस एसी. हे तुमचं गिवन असणार आहे. मग गिवन मध्ये इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इक्वल टू 90 डिग्री म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे त्यामध्ये हा अँगल राईट अँगल आहे हे आपण इथं लिहिलं. अँड segment BD is perpendicular on segment AC and A-D-C. D पॉइंट जो आहे तो A आणि C च्या बिटवीन आहे. हे तुमच्या याच्यामध्ये येणार आहे. ओके, नंतर टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करायचं ते आपला काय प्रूव्ह करायचंय तर ट्रायंगल तुमचा ADB is similar to triangle ABC. Triangle BDC is similar to triangle ABC and triangle ADB is similar to triangle BDC. हा पहिला ट्रायंगल तयार झाला तो ओरिजिनल ट्रायंगल आपला एबीसी सिमिलर आहे. दुसरा ट्रायंगल तयार झाला बीडीसी तो सुद्धा आपला ओरिजिनल ट्रायंगल एबीसी सी सिमिलर आहे. आणि जे दोन आहे तुमचे हे सुद्धा एकमेकांशी सिमिलर आहेत. तर अशा प्रकारे हे तुमचं टू प्रूव्हचं स्टेटमेंट असणार आहे. थोडक्यात हे जर आपण एकत्रित लिहिलं कसं होणार आहे, ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी सिमिलर ट्रायंगल एबीसी असं एकत्रितपणे स्टेटमेंट हे तिन्ही स्टेटमेंट जे आहेत ती आपण याप्रमाणे लिहू शकतो. म्हणजे एडीबी आणि बीडीसी सिमिलर आहेत, बीडीसी आणि एबीसी सिमिलर आहेत म्हणजे हे सगळे एकमेकांशी सिमिलर असणारच आहेत. असं शॉर्टकट मध्ये तुम्ही टू प्रूव्हचं स्टेटमेंट याप्रमाणे सुद्धा लिहू शकता. हे 3 सेपरेट लिहिले तरी चालतील किंवा तुम्ही असं एक लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. हे तिन्ही लिहिलं तरी बरोबर आहे आणि हे एक सिंगल स्टेटमेंट जे आहे ते लिहिलं आपण टू प्रूव्हसाठी तरी सुद्धा बरोबर आहे. येतं लक्षामध्ये. तुम्ही असे सेपरेट 3 लिहिले तरी चालतील आणि सिंगल याप्रमाणे लिहिलं तरी चालेल.
मग आता आपला प्रूफ करायचं आहे. एक एक ट्रायंगलचा आपण जोडी घेऊया. प्रूफ पहिले आपलं ट्रायंगल एडीबी अँड ट्रायंगल एबीसी आपण घेऊया. मग इन ट्रायंगल एडीबी अँड ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एडीबी, एडीबी and ABC, in this triangle angle BAD congruent angle BAC, BAC हा अँगल तुमचा जो आहे तो कॉन्ग्रुएंट आहे. कारण का त्याला रिझन कॉमन अँगल. मग अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC. याला काय रिझन येईल? ADB हा अँगल आणि ABC हा अँगल तुमचा काय रिझन याला? इच 90 डिग्री. प्रत्येकाचं माप हे तुमचं 90 अंश आहे. पहा इथं राईट अँगल दाखवला, इथं राईट अँगल दाखवला, म्हणजे माप जे आहे ते 90 डिग्री आहे. म्हणून हेन्स दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर. ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC बाय तुमची AA टेस्ट. या टेस्टने हे तुमचे ट्रायंगल सिमिलर होतील. झालं क्लिअर? याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणा. दुसरा पर्याय घ्यायचा ट्रायंगल BDC अँड ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल BDC हा खालचा ट्रायंगल BDC आणि ओरिजिनल ट्रायंगल ABC. अँगल तुमचा BCD हा तो अँगल आहे. अँगल BCA कॉन्ग्रुएंट टू अँगल BCA. पुन्हा सुरुवात B, C आणि A म्हणजे अँगल तोच आला परत, फक्त नाव वेगळं आहे. म्हणजे अँगल तुमचा तो काय आहे? कॉमन अँगल आहे. परत 90 डिग्रीचा अँगल तुमचा BDC हा 90 डिग्री आहे आणि ABC हा 90 डिग्री आहे. म्हणून तुमचा अँगल BDC कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC इच 90 डिग्री. आणि म्हणून पुन्हा हे दोन ट्रायंगल तुमचे सिमिलर होणार. ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. याला स्टेटमेंट नंबर 2 म्हणा. त्याला रिझन जे आहे ते AA टेस्ट येईल. तर अशा प्रकारे हे आपण दोन्ही प्रूव्ह केले. आणि देन फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 पहिला ट्रायंगल जो आहे तो दुसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर आहे. दुसरा ट्रायंगल हा तुमचा तिसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर आहे. म्हणून पहिला आणि तिसरा कसा तुमचा सिमिलर होणार आहे. म्हणून फ्रॉम 1 and 2 ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC. बरोबर आहे. याला रिझन तुम्ही इथं पुढे देऊ शकता फ्रॉम 1 and 2. आणि मग तुमचा याला 3 म्हटलो आपण. देन फ्रॉम 1, 2 and 3 ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. म्हणून तुमचे हे तिन्ही ट्रायंगल जे आहेत ते एकमेकांशी सिमिलर असणार आहेत. फ्रॉम 1, 2 and 3 या तिघांचा एकत्रित आपण उपयोग केला तर आपलं जे 2 प्रूव्हचं स्टेटमेंट शेवटी मी एकत्रित लिहिलं होतं ते आपल्याला मिळणार आहे. पहा या शिरोलंबामुळं या परपेंडिक्युलर काढल्यामुळं तुमची जे दोन ट्रायंगल तयार होतात ते आणि मूळ ट्रायंगल जो आहे ओरिजिनल ट्रायंगल जो आहे हे एकमेकांशी सिमिलर असतात. हे याच्यावरनं प्रूव्ह झालं. आणि याचाच उपयोग करून तुम्हाला पायथागोरस थेरम जे आहे ते प्रूव्ह करायचं आहे. म्हणून हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आता पुढचं याचा यूज करून आपल्याला जे थेरम प्रूव्ह करायचे जॉमेट्रिक मीन थेरम आहे. म्हणजे याची करोलरी आहे ती उपप्रमेय. करोलरी म्हणजे उपप्रमेय. या प्रमेयाचा उपयोग करून या थेरमचा उपयोग करून तुम्हाला ते प्रूव्ह करायचंय. पहा म्हणून करोलरी ऑफ दिस थेरम इज जॉमेट्रिक मीन थेरम. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. तसं आपण रेशिओ आणि प्रोपोर्शन मध्ये सुद्धा जॉमेट्रिक मीन काढलेला आहे. 3 नंबर तुमचे असतील. ABC आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. देन B² इक्वल टू AC.
B square equal to AC. Then B is called a geometric mean of A and C. मधला नंबर जो असेल तो पहिला आणि तिसरा नंबर जो आहे त्यांच्या गुणाकारा इतका असतो. त्याचा स्क्वेअर हा पहिल्या आणि तिसऱ्याच्या गुणाकारा एवढा असतो. तर त्याला जॉमेट्रिक मीन असं म्हटलं जातं. हे लक्षात घ्या. म्हणून इथं आपलं थिअरम स्टेटमेंट काय ते पहा. इन अ राईट अँगल ट्रायंगल the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex is the geometric mean of the segment into which the hypotenuse is divided. जो आपण परपेंडिक्युलर काढणार आहोत तो तुमचा हायपोटेन्यूज जे दोन भाग होतील त्यांचा तो जॉमेट्रिक मीन असणार आहे. म्हणून त्याची फिगर जी आहे ती पुन्हा याच प्रमाणे आहे. आता जो आपण राईट अँगल ट्रायंगल काढला होता जशी फिगर काढली होती त्याच प्रमाणे आहे. फिगर मध्ये काय नाव आहेत. एबीसी आहे का PQR आहेत. PQR आहे. PQ आणि R. मग इथं PS आहे का. QS इज परपेंडिक्युलर टू PR. ओके. ओके. तर याप्रमाणे ही फिगर आपल्याला दिलेली आहे. जसं तर 1 to 1 आता याचं गिवन जे आहे सेम ॲज इट इज तुमचं राईट अँगल सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल आपण जे घेतलं त्याचं जे गिवन आहे तेच आणि याचं काहीच फरक नाहीये. मग ट्रायंगल कोणता वापरला इथं आपण फिगर मध्ये. त्या ट्रायंगलचं नाव लिहायचं इन ट्रायंगल PQR. बरोबर आहे. कोणता अँगल तुमचा 90 डिग्रीचा आहे. अँगल PQR इक्वल टू 90 डिग्री आणि QS इज परपेंडिक्युलर ऑन हायपोटेन्यूज AC. सेगमेंट QS इज परपेंडिक्युलर ऑन हायपोटेन्यूज PR. सॉरी AC नाही PR. तर ट्रायंगल आपण PQR घेतलेला आहे. हे तुमचं गिवन मध्ये सेम आहे फक्त ट्रायंगलचं नाव आपण बदललं. आधी ABC होतं आता PQR झालं. एवढं बदललं आहे. टू प्रूव्ह इथं मात्र टू प्रूव्ह आता चेंज होणार आहे. पहा जॉमेट्रिक मीन आपला दाखवायचा आहे. हा QS जो आहे तो PS आणि SR यांचा जॉमेट्रिक मीन आहे. म्हणून तो तुमचा QS चा काय करायचा आहे स्क्वेअर करायचा आहे. QS स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR असा हा प्रॉडक्ट जो आहे तो करायचा आहे. आणि मग तुमचं प्रूफ आता तर तुमचं हे दिलेलं आहे हे आपण आहे तसं लिहूया. इन ट्रायंगल PQR angle PQR equal to 90 degree. Segment QS is perpendicular to hypotenuse PR. बरोबर इट इज गिवन आपल्याला दिलेले. आणि मग आपण काय करतोय तर आपला QS ही साईड दोनदा मिळाली पाहिजे. दोन्ही ट्रायंगलच्या नावामध्ये QS ही साईड आली पाहिजे. म्हणजे ही तुमची जे आहे म्हणजे हे दोन ट्रायंगल जे ते आपण घेतले छोटे दोन ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलचं आपल्याला घ्यायची गरज नाही. छोटे दोन ट्रायंगल आहेत ते घ्यायची ज्यांची 1 to 1 कल्पना ही महत्वाची आहे. म्हणून तुमचं ट्रायंगल PQS किंवा PSQ ट्रायंगल PSQ बरोबर आहे. आणि सिमिलर टू ट्रायंगल QSR PSQ हा राईट अँगल आहे. बरोबर आहे. QSR हा राईट अँगल येतोय. R वेगळा येईल. P ची संगती तुमची Q शी येणार आहे आणि या Q ची संगती इथल्या R शी येणार आहे. याप्रमाणे ही संगती घेतली तरच तुमचं बरोबर येईल. आणि याला रिझन द्यायचं आहे आपल्याला जे मगाशी आपण घेतलं थेरम तेच कोणतं सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल हे याला रिझन द्यायचं आहे. काटकोन त्रिकोणाची समरूपता सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साईड कशा असतात साईड्स आर इन म्हणजे कॉन्ग्रुएंट असतात का प्रोपोर्शन मध्ये असतात. जेव्हा दोन ट्रायंगल हे तुमचे सिमिलर असतात व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द साइड्स आर इन प्रोपोर्शन. तर त्यांच्या साईड तुमच्या प्रोपोर्शन मध्ये असणार आहेत. म्हणून तुमचं मग PS अपॉन SQ PS अपॉन QS पहिली दोन अक्षर घेतली आपण PS QS. आता परत तुमचं
इथं एस क्यू आणि एस आर घेतला, एस क्यू आणि एस आर आपलं इथं जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये कुठे आहे का? एस क्यू म्हणजे क्यू एस, बरोबर, एस क्यू आणि एस आर ते आहे आपलं, म्हणजे एस क्यू म्हणजे क्यू एस आहे अपॉन तुमचा एस आर. आणि पी क्यू आणि क्यू आर, तर पी क्यू आणि क्यू आर आपला कुठे नाही, त्यामुळे तो रेशो घ्यायचाच नाही. याला रिझन द्यायचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, CSST. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, QS इंटू तुमचं आपलं स्टेप वाढवूया आपण, PS अपॉन QS इक्वल टू एस क्यू म्हणजेच QS आहे तो परत अपॉन SR. येतं लक्षामध्ये, एस क्यू आणि QS सेम आहेत, सेगमेंटचं नाव आहे. एस क्यू म्हटलं काय आणि QS म्हटलं काय सेम असतं हे लक्षात घ्या. म्हणून तुमचं QS इंटू QS, आता QS चा स्क्वेअर होईल PS इंटू SR, PS इंटू SR. झालं प्रूफ. जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की QS स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR, QS स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR, म्हणजे दॅट इज QS इज द जॉमेट्रिक मीन ऑफ PS अँड SR. तर अशा प्रकारे हे प्रूव्ह करायचं होतं. आता पुढचं थेरम जे आहे ते आपल्याला पाहायचंय, जे आपलं प्रकरणाचंच नाव आहे ते म्हणजे पायथागोरस थेरम. तर आज मी शाळेत नाही म्हणून घरी लेक्चर घेतोय, तुमचं लक्षात घ्या. पायथागोरस थेरम स्टेटमेंट कोणतं त्याचं आपण सुरुवातीला चॅप्टर सुरुवात करताना तेव्हाच पाहिलं होतं आपण, ते स्टेटमेंट तेव्हा वापरायचं. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. बरोबर आहे, हायपोटेनियसचा स्क्वेअर जो आहे तो रिमेनिंग साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका असतो, सम इतका असतो, हे आपण पाहिलेलं आहे. ते आपलं आता प्रूव्ह करायचं आहे. म्हणून राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. पुस्तकात नाव काय त्याला, ट्रायंगलचं नाव काय, एबीसीचे ना, एबीसी. हो, ओके. कारण मी आज पुस्तक शाळेत असल्यामुळे मी दुसरं घेऊन, जुनं पुस्तक आहे माझ्याकडे ते, त्याचा घेऊन उपयोग करतोय मी, म्हणून त्या ठिकाणी तिथं PQR नाव आहेत म्हणून मी विचारून घेतलं की एबीसी आहे का PQR आहे. तर एबीसी हा ट्रायंगल आहे, बीडी हा तुमचा AC वर काढलेला परपेंडिक्युलर आहे, म्हणून तुमचं इथं परत गिवन सेम जे राईट अँगल सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल वापरलं आपण तेच आहे इथं. इन राईट अँगल ट्रायंगल, इन ट्रायंगल ABC, अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री अँड सेगमेंट, सॉरी सेगमेंट हे नंतर घेऊ आपण. हा राईट अँगल ट्रायंगल आपला आहे, हे कन्स्ट्रक्शन मध्ये येणार तुमचं बीडी. इन ट्रायंगल ABC, अँगल ABC इज 90 डिग्री, म्हणजे हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे. एवढंच तुमचं हे गिवन मध्ये येणार आहे. टू प्रूव्ह मध्ये काय प्रूव्ह करायचं आपल्याला, तर हायपोटेन्सचा स्क्वेअर, बरोबर आहे, राईट अँगलच्या अपोजिट साइड जी आहे ती हायपोटेन्स असते आपली, म्हणून C स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग टू साइड तुमच्या AB आहे आणि दुसरी BC आहे, म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि नंतर कन्स्ट्रक्शन जी इथं दाखवली आपण, ती कन्स्ट्रक्शन केलेली आहे, ती कोणती, परपेंडिक्युलर जो काढला आपण तो. ड्रॉ सेगमेंट BD परपेंडिक्युलर ऑन सेगमेंट AC और hypotenuse AC and A-D-C. D is between A and C. अशा प्रकारे हे आपण कन्स्ट्रक्शन केलेली आहे. आणि मग प्रूफ लिहिताना ते स्टेटमेंट रिझन फॉरवर्ड मध्ये लिहा शक्यतो. एका बाजूला स्टेटमेंट, एका बाजूला रिझन. कारण हे थेरम जे आहेत ते परीक्षेला आपल्याला विचारले जातात. बोर्डाच्या परीक्षेसाठी हे सुद्धा महत्वाचं थेरम आहे. स्टेटमेंट रिझन म्हणजे तुमचं बीपीडी थेरम आणि पायथागोरस थेरम. अजून सर्कल चॅप्टर आहे त्याच्यामध्ये 2 थेरम, म्हणजे 4 थेरम जे आहेत ते आपल्या परीक्षे दृष्टीने महत्वाचे आहेत, जेणेकरून ते परीक्षेला विचारले जातात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए मध्ये विचारतील किंवा बी मध्ये विचारतील, बरोबर आहे, पण ते आपल्याला विचारले जातात. 3 मार्काला असेल किंवा 4 मार्काला असेल.
तर स्टेटमेंट रिझन फॉर्मॅटमध्ये शक्यतो जी थेरम आपला आहेत महत्वाची ती स्टेटमेंट रिझन फॉर्मॅटमध्ये लिहा. मग आता इन दिस टू ट्रायंगल्स बरोबर आपला हा परपेंडिक्युलर आपण काढल्यामुळं जे दिलेलं आपल्याला त्यानुसार आपण जाऊया इथं कन्स्ट्रक्शन नुसार. इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर ऑन सेगमेंट AC. त्याला रिझन कन्स्ट्रक्शन द्यायचं आहे. म्हणून हेन्स आता पहिलं आपलं जे प्रूव्ह करायचं AB आला पाहिजे. AB साइड असलेला तुमचा ट्रायंगल ABC मोठा ट्रायंगल आणि ABD हे दोन ट्रायंगल तिथे घ्यायचे. म्हणून हेन्स ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल तुमचा ADB. त्याला रिझन द्यायचं आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल ही आपल्याला वापरायची आणि त्यानुसार आपण त्याला रिझन द्यायचं आहे. इथं तुमचा अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री हे पण लिहून ठेवा. आणि मग तुमचं आता साईड प्रोपोर्शन मध्ये घ्यायच्या. म्हणून AB अपॉन AD पहिली दोन अक्षर. आता इथे AB हा पहिला तिसरा अक्षर ठिकाणी मिळणार आहे म्हणून इथलं पहिलं तिसरं अक्षर घ्या AC अपॉन AB. तिरकस गुणाकार आपण केला AB इंटू AB तुमचा AB स्क्वेअर होईल इक्वल टू AD इंटू AC. याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणायचं. AB स्क्वेअर इक्वल टू AD इंटू AC. सिमिलरली आता दुसरा ट्रायंगल पेअर जो आहे तो घ्यायचा. ABC ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल BDC. ट्रायंगल ABC हा मोठा ट्रायंगल आणि BDC हा छोटा ट्रायंगल हे एकत्र घ्यायचे आहेत. याला हे रिझन तुमचं सेम द्यायचं आहे ते म्हणजे कोणतं सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आणि म्हणून तुमच्या साईड कशा येणार आहेत पुन्हा प्रोपोर्शन मध्ये. आता इथं आपला BC कारण AB घेऊन उपयोगायचे नाही. BC म्हणजे दुसरा तिसरा अक्षर BC अपॉन DC. दुसरं तिसरं पहिलं तिसरं BC मिळतो आपल्याला खाली म्हणून इथं पहिलं तिसरं तुमचं AC येणार आहे. दुसऱ्यामध्ये आपलं BC मिळाला पाहिजे. BC दोनदा आला पाहिजे म्हणून BC इंटू BC स्क्वेअर होईल इक्वल टू DC इंटू AC. स्टेटमेंट नंबर 2 याला रिझन सिमिलर साइड्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल शॉर्ट फॉर्म मध्ये CSST असं लिहिलं जातं. आता हे 1 2 आपल्याला जे प्रूव्ह करायचं ते काय आहे AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे. म्हणजे AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर यांची ऍडिशन झाली पाहिजे बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचंय ऍडिंग 1 and 2 म्हणायचं रिझन मध्ये आणि लेफ्ट साइडची ऍडिशन राईट साइडची ऍडिशन करायची. म्हणून तुमची लेफ्ट साइडची ऍडिशन कोणतं आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ही लेफ्ट साइडला आहे तुमचा. आहे 1 ची लेफ्ट साइड AB स्क्वेअर आहे 2 ची लेफ्ट साइड BC स्क्वेअर आहे म्हणून लेफ्ट साइडची ऍडिशन इक्वल टू राईट साइडची ऍडिशन तुमची AD इंटू DC AC AD इंटू AC प्लस DC इंटू AC ऍडिंग 1 and 2. 1 आणि 2 ची आपण ऍडिशन केली म्हणून आपलं हे स्टेटमेंट मिळालेलं आहे. राईट हँड साइडच्या स्टेटमेंट मध्ये राईट हँड साइड मध्ये आपल्याला काय कॉमन मिळतंय तर इथं AC आहे इथं AC आहे म्हणून AC कॉमन घ्यायचा. इन ब्रॅकेट AD प्लस DC राहील. इथं शिल्लक AD इथं शिल्लक DC तुमचा. AC हा आपण कॉमन घेतला. मग AD प्लस DC फिगरवरनं काय मिळतं आपला AD आणि DC ची ऍडिशन केली म्हणजेच AC मिळतंय. म्हणून AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC इंटू AC. त्याला रिझन द्यायची द A'(D'(C). तर AD प्लस DC हे एकाच रेषेवरती पॉईंट आहेत म्हणून तुमचं AD आणि DC ची ऍडिशन ही तुमची AC मिळणार आहे. मग AC इंटू AC म्हणजे काय होणार आहे AC स्क्वेअर होईल. म्हणून AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हेच तुमचं असेल पायथागोरसचं थेरम.
अशा प्रकारे हे थेरम प्रूव्ह केलं जातं. ओके. आणि मग त्याचा कॉन्व्हर्स, याचा कॉन्व्हर्स जो आहे तो आपल्याला पाहिजे. ही सगळी थेरम तुम्ही पुस्तकात पाहून लिहून काढायची व्यवस्थित. मी तुम्हाला समजून सांगतो इथं फक्त. आता याचा कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम म्हणजे टू प्रूव्ह जे आहे ते गिव्हन मध्ये जाईल आणि जे गिव्हन आहे ते तुमचं टू प्रूव्ह मध्ये येणार आहे. इंटरचेंजिंग द गिव्हन अँड टू प्रूव्ह. स्टेटमेंट काय त्याचं मग? जे पायथागोरसच्या ट्रिपलेटच्या आपण पाहिलं, पायथागोरस ट्रिपलेटच्या वेळेस तेच आहे जवळजवळ, पण कॉन्व्हर्स मध्ये काय सांगितलं पहा. इन अ ट्रायंगल, तो राईट अँगल ट्रायंगल नाही, इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ द वन साइड. मग कोणाची स्क्वेअर करायचा? तर सगळ्यात मोठी साइड जी आहे तिचा स्क्वेअर करायला. लक्षात घ्या. इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू दी सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. ज्या छोट्या दोन साइड असतील त्यांची स्क्वेअरची ऍडिशन करायची आणि ती जर इक्वल आली तर देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. तर त्याच्यावरनं तो ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे असं. पायथागोरियन ट्रिपलेट्स जे आहेत त्याच्या ज्या साईड असतील त्या साईडमध्ये तुमचं राईट अँगल ट्रायंगलच्याच त्या साईड असणार आहे पायथागोरियन ट्रिपलेट्ससाठीच्या असलेल्या. तर मग इथं तुमचं परत दोन ट्रायंगल आपण दिलेले आहेत फिगरमध्ये. ओरिजिनल ट्रायंगल तुमचा एबीसी आहे आणि कन्स्ट्रक्शन करून काढलेला ट्रायंगल हा तुमचा PQR आहे. बरोबर का? फिगरमध्ये पहिला एबीसी आणि दुसरा PQR आहे. मग तुमचं गिवन काय दिलं? गिवन मध्ये हा ट्रायंगल एबीसी जो आहे याच्या साईडच्या मधलं रिलेशन आपण दिलेलं आहे. मोठी साईड जी आहे ती AC आणि रिमेनिंग टू साईड तुमच्या AB आणि BC आहे. इन ट्रायंगल एबीसी AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर असं या साईड मधलं रिलेशन आपल्याला दिलेलं आहे. मोठ्या साईडचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअर इतका आहे असं दिलेलं आहे आपल्याला. म्हणून हे तुमचं इथं राईट अँगल आहे हे दिलेलं नाही. टू प्रूव्ह हे तुमचं आधीच्या म्हणजे पायथागोरस थेरम मध्ये हे तुमचं टू प्रूव्हचं स्टेटमेंट होतं, ते गिव्हन मध्ये आलं. आता जे गिव्हन आहे ते तुमचं टू प्रूव्ह मध्ये येणार आहे. ते गिव्हन मध्ये तुमचं मग एबीसी अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे हे तुमचं गिव्हन होतं, ते आता टू प्रूव्ह मध्ये आलं. पहा हे दोघांची आदला बदल झालेली आहे, इंटरचेंजिंग झालेली आहे ती. कन्स्ट्रक्शन ड्रॉ such that कसा काढायचा तो? तर AB इक्वल टू PQ, BC इक्वल टू QR अँड अँगल PQR इक्वल टू 90 डिग्री. हा जो ट्रायंगल PQR आहे तो काढताना जेवढं ABचं माप आहे तेवढं PQचं घ्यायचं आहे, जेवढं BC आहे तेवढा QR घ्यायचा आहे आणि अँगल PQR जो आहे तो तुम्हाला 90 डिग्री घ्यायचा आहे. म्हणजे हे मेजर हे सेम आहे, हे आणि हे सेम आहे तुमचं. बरोबर. याप्रमाणे तुमची कन्स्ट्रक्शन झाली. मग आता प्रूफ काय फारसा अवघड नाही. मग इन दिस ट्रायंगल जो कन्स्ट्रक्शन ट्रायंगल मिळाला आपण त्याचा आधी विचार करूया प्रूफ मध्ये. इन ट्रायंगल PQR अँगल PQR इक्वल टू 90 डिग्री. बरोबर. हा तुमचा राईट अँगल आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून तुम्हाला याच्यामध्ये पायथागोरस थेरम वापरता येईल. हा पुढे तुमचा PR आहे म्हणून PR स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. याला रिझन पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमने हे आपण लिहिलं. पण तुम्ही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. PQ हा AB आहे, BC हा QR आहे म्हणून PQ आणि QR रिप्लेस करायचा. म्हणून तुमचं PR स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस
BC स्क्वेअर. इथं तुझी कन्स्ट्रक्शन हे रिजन दिलं तरी चालेल. कन्स्ट्रक्शन मग तुमचं याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणून ठेवा. नंतर तुमचं गिवन मध्ये दिलं आपलं बट AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. स्टेटमेंट नंबर 2 त्याला रिझन तुम्ही गिवन देऊ शकता. बरोबर आहे. मग 1 आणि 2 ची जर आपण राईट हँड साइड पाहिली AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, तर राईट हँड साइड तुमची इक्वल आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइड तुमची इक्वल असणार आहे. म्हणून तुमचं PR स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 वरनं आपण PR स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर सांगितलं. आणि म्हणून तुमचं स्क्वेअर रूट आपण घेतलं तर PR इक्वल टू AC येणार आहे. याला स्टेटमेंट नंबर 3 म्हणा. टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट जे स्क्वेअर होते म्हणून स्क्वेअर रूट घेतल्यावर स्क्वेअर निघून गेले. आणि मग तुम्हाला आता AC ची व्हॅल्यू आणि PR ची व्हॅल्यू सारखी मिळाली असं तुमचं हे प्रूव्ह झालं पाहिजे. ठिकाणी 3-3 लाईन मी इथं ओढतो आता. मग आणि मग हे दोन ट्रायंगल तुम्हाला आता कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. Segment AB is congruent to segment PQ. Segment BC is congruent to segment QR. दोघांना एकच रिझन येईल आणि ते म्हणजे कन्स्ट्रक्शन. बरोबर आहे. AB इक्वल टू PQ, BC इक्वल टू QR हे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलेलं आहे. अँड सेगमेंट AC is congruent to segment PR. त्याला फ्रॉम 3 हे रिझन द्या. 3 मध्ये आपण ते प्रूव्ह केलंय. PR आणि AC सेम लेंथचे आहेत, त्यांची लेंथ इक्वल आहे, म्हणून सेगमेंट ते कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणून एका ट्रायंगलच्या 3 साइड दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 साइडशी तुमच्या कॉन्ग्रुएंट आहेत. बरोबर आहे. म्हणून तुमचे ट्रायंगल हे कॉन्ग्रुएंट होतील. ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. इथं ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले, सिमिलर नाही, लक्षात घ्या. ती टेस्ट कोणती तुमची 3 साइडची टेस्ट आहे. म्हणजे S टेस्टने हे ट्रायंगल तुमचे कॉन्ग्रुएंट होतील. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर रिमेनिंग साइड्स अँड अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. साइड तर गेला तुमच्या, हे अँगल तुमचे. बरोबर आहे. म्हणून अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PQR. आपला अँगल जो घ्यायचा यूज करायचा तोच, म्हणजे ABCचं मेजर आणि अँगल PQRचं मेजर हे तुमचं सेम असणार आहे. हेन्स अँगल ABC इक्वल टू अँगल PQR. बट अँगल PQR इक्वल टू 90 डिग्री हे तुमचं गिवन आहे, सॉरी कन्स्ट्रक्शन आहे. आणि म्हणून तुमचा अँगल ABC जो आहे तो किती येणार तुमचा 90 डिग्रीचा येणार आहे. कारण PQR तुमचा 90 डिग्री आहे म्हणून ABC सुद्धा 90 डिग्री असणार आहे.